महादेवांना म्हटलं जातं पितरांचे देवता. हो, कारण जसं म्हणतात की विष्णू भगवान हे पालनहर्ता आहेत, ब्रह्मदेवता यांनी सृष्टी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर महादेव जे आहे ते आपल्या मृत्यूनंतर आपलं रक्षण करतात किंवा मृत्यूच्या काळामध्ये आपल्याला मदत करतात. पण त्याचबरोबर पितरांचे देवता हे सुद्धा महादेवांना म्हटलं जातं. तुम्हाला असं वाटतं ना की तुमच्या पितरांचे आशीर्वाद तुम्हाला मिळत राहावे, पितरांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात भरपूर प्रगती व्हावी, कुठल्याही कामांमध्ये अडचणी येऊ नये आणि त्या गोष्टी सुरळीत चालाव्यात, अशासाठी महादेवांची कृपा होणे खूप गरजेचं आहे. आणि महादेवांची कृपा कशी होणार, तर तुम्हाला पितृपक्षापासून एक सेवा सुरू करायची आहे. दर सोमवारी, म्हणजे आज बघा आहे रविवार, तर दर सोमवारी, उद्याच्या सोमवारपासून तुम्हाला दर सोमवारी अशा छोट्याशा तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्याच्या तांब्यामध्ये सुद्धा तुम्ही पाणी घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि ते पाणी तुम्हाला दर सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे. दूध, साखर आणि पाणी मिश्रित हे मिश्रण तुम्ही जर का महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं तर आपल्या सुद्धा आयुष्यात आपल्याकडनं ज्या काही चुका होतात, आपलं जीवन जे आहे सरळ व्हावं आणि आत्ता आपण ज्या चुका करतो त्यामध्ये सुद्धा माफी असावी, म्हणून महादेवांची सेवा ही त्या पद्धतीने आपल्याला करायची आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की कराल ही विनंती. श्री स्वामी समर्थ.